नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्यासाठी आपल्या सर्वांना झालेल्या जिल्हा परिषद भरतीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट देण्यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये पहिली बातमी पहा, जी लोकमतने यवतमाळ जिल्ह्यातून प्रसारित केली होती. आणि बातमी काय होती? 88,000 तरुणांच्या भवितव्याचा फैसला. पुढे जिल्हा परिषदेच्या 875 म्हणजे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या, आणि महत्वाचा मुद्दा आहे 8 दिवसात लागणार निकाल. म्हणजे तर जिल्हा परिषदेच्या 28 पैकी 25, त्या 25 पैकी एक पशुधन पर्यवेक्षक सोडता जी कोर्टात आहे, 24 पदांचा निकाल लागणार अशी बातमी आली. आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या निकालाची यादी जाहीर झाली. मी आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना प्रत्येक जिल्ह्याच्या यादीची, प्रत्येक पदाच्या यादीची अपडेट उपलब्ध करून देणार आहे. कॅटेगरी निहाय किती मेरिट लागलं याचीही माहिती आपल्याला देणार आहे. ठीक आहे, आज मग एका जिल्ह्याची बातमी तुम्हाला सांगतोय. अगोदर पद सांगतो, वरिष्ठ सहाय्यक. वरिष्ठ सहाय्यक ही जी परीक्षा झाली होती, या परीक्षेची निकालाची यादी कुठल्या जिल्ह्याची? तर रत्नागिरी जिल्ह्याची. रत्नागिरी जिल्ह्याची यादी डिक्लेअर झाली वरिष्ठ सहाय्यकची, अशा प्रत्येक पदाची, प्रत्येक जिल्ह्याची. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही परीक्षार्थी आहात, तुम्हाला प्रत्येक जिल्हा चेक करायची गरज पडत नाही. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय, ज्या पदासाठी फॉर्म भरलाय, तुमच्या त्या जिल्हा परिषदेचे, तिथं त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला तुम्हाला याची पीडीएफ मिळेल, किंवा आपल्या या व्हॉट्सअप चॅनल या नंबरला मेसेज करा तुम्ही दिलेली परीक्षा, त्याचबरोबर तुमचा जिल्हा. तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवर प्रत्येक जिल्ह्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, ओके. आता पहा, इथं त्यांनी दिलंय, पुढे तुम्हाला MA दिसलं की समजायचं मराठी. मग 30 पैकी 15 हे 200 गुणांची परीक्षा झाली होती, आणि त्या 200 पैकी किती मार्क्स पडले, उतरत्या क्रमाने यादी दिली सगळ्यांची कॅटेगरी निहाय. इंग्लिश साठी शॉर्टकट त्यांनी वापरला EL. 30 प्रश्न 15 मार्क्स. त्याच्यानंतर GK जनरल नॉलेज 30 प्रश्न 15 मार्क्स. RA म्हणजे रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, गणित बुद्धिमत्ता म्हणा थोडक्यात, 30 पैकी 15. आणि TK म्हणजे टेक्निकल नॉलेज टेस्ट 80 पैकी 40. हे लक्षात राहू द्या, तुमच्या पुढे टोटल दिली जाणार. मग 200 पैकी किती मार्क्स पडले, चला पाहूया आपण. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबईच्या ऑफिसने डिक्लेअर केले IBPS. जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डेट ऑफ एक्झाम 7 ऑक्टोबर 2023. 7 ऑक्टोबर 2023 ला परीक्षा झाली होती. कंबाइंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स, उतरत्या क्रमानं निवड झालेल्या उमेदवारांची यादी. बर, पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट, वरिष्ठ सहाय्यक अकाउंट. ओके. आणि मग इथं ही यादी दिली. 1 नंबरचा जो मुलगा अमोघ नंदकुमार महाकाल, त्याला इथं मराठीमध्ये 26, इंग्लिशमध्ये 28, GK मध्ये 12, RA 26, रिझनिंग गणित बुद्धिमत्ता, टेक्निकल मध्ये 72. अशा रीतीने 164 टोटल त्याची 200 पैकी झाली. 164 म्हणजे 100 पैकी, म्हणजे टक्केवारीत बघा, हिशोब लावा किती मेरिट लागतंय. मी तुम्हाला कॅटेगरीनुसार पुढच्याच व्हिडिओमध्ये या वरिष्ठ सहाय्यकचं प्रत्येक कॅटेगरीनुसार किती मेरिट लागलं, कट ऑफ कितीचा लागला हे सांगतो. ठीक आहे, अशा रीतीनं प्रत्येक पद आणि प्रत्येक जिल्ह्याची अशी यादी जाहीर होणार आहे. आणि म्हणून तुम्ही सावध राहा. तुम्ही कुठली परीक्षा दिली, कुठल्या जिल्ह्यात दिली, त्याची यादी तुम्हाला पाहायची. याच्यानंतर पुढे अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी आहे. कुठली? तर पहा, ही जिल्हा परिषदेनं ज्या 28 पदांच्या जाहिराती दिल्या होत्या,
त्यापैकी ग्रामसेवक पदाची परीक्षा बाकी आहे. याच्यानंतर आरोग्य सेवक महिला पदाची आरोग्य परिचारिका महिला, याच्यानंतर 50% पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य सेवक, याच बरोबर पुढे हेल्थ वर्कर मध्ये आरोग्य सेवक 40% आणि मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षा बाकी आहेत. आणि सध्या विविध परीक्षांचं वेळापत्रक कंटिन्यू सातत्यानं असल्या कारणानं या राहिलेल्या पदांच्या परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक अरेंज करता येणार. मात्र खूप लवकरच IBPS अधिकारी हे वेळापत्रक तयार करून आपल्याला पाठवणार आहेत. म्हणून अभ्यास फोकस कंटिन्यू तुमचं चालू असू द्या. आणि विशेष म्हणजे यामध्ये सुपरवायझर मुख्य सेविकाच्या जागा वाढल्यात. त्या वाढलेल्या जागाबद्दल कशा पद्धतीनं तरतूद, कशा पद्धतीनं प्रोसेस सरकार करणार आहे त्याचीही लवकरच अपडेट तुम्हाला देतो. जर पुन्हा फॉर्म सुटले तर त्याचीही माहिती तुम्हाला देतो. आणि डायरेक्ट याच फॉर्म मधून परीक्षा घेणार काय त्याचीही माहिती तुम्हाला देतो. तुमची फक्त एकच गोष्ट काम करायची, अभ्यास. बाकी सगळ्या अपडेट मी देतो. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यासावर फोकस करा, अभ्यासातून चांगले मार्क्स मिळवा आणि अशा सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव येऊ द्या आणि मग तुमचा मेसेज येऊ द्या की सर माझं सिलेक्शन झालं. या एवढ्या मेसेजसाठी, या एवढ्या गोष्टीसाठी हा सगळा उहापोह आहे. तुमची जबाबदारी अभ्यासाची, अपडेटची जबाबदारी आमची. चला, आजची अपडेट रत्नागिरी जिल्ह्याची वरिष्ठ सहाय्यक संदर्भाची संपली. इतर जिल्ह्यांची, इतर पदांची अपडेट तुम्हाला देतच राहील, आपल्या YouTube चॅनलला मिळतच राहील. धन्यवाद.